सुमन जोशी, ग्रामपंचायत सदस्य सितेवाडी यांच्या वतीने खरं तर बोलतोय। खरं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आणि एकंदर राज्यभरामध्ये जे अदानीचं संकट आपल्या डोक्यावर गोंगावतंय, त्या निमित्ताने खरं तर आज 5वा दिवस आहे। सूरज भाऊ उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाला आमच्या सितेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे। परंतु काही मुद्दे मला या प्रशासनापुढे ठेवायचे आहेत या निमित्ताने, की ज्यावेळेस ऊर्जा प्रकल्प येत आहेत ते कशाच्या आधारावर तुम्ही आणतायत, ह्या निमित्ताने हा सवाल आहे। खरं म्हणजे 2022ला त्याचा एमओ झाला आणि ती प्रकल्पाची सुरुवात झाली। राज्यभरामध्ये असे 59 प्रकल्प आहेत पंप स्टोरेज नावाचे। तर पंप स्टोरेजची आपल्याला सगळ्यांना संकल्पना माहिती आहे का, 2 तलाव असणार, खाली पाणी इकडं वरच्या तलावात टाकण्यात जाणार, त्याच्या टर्बाईनद्वारे ऊर्जा निर्मिती करणार, हे बॅटरीप्रमाणे काम करणार, हेही सर्वांना माहिती आहे। परंतु याच्यात सगळ्यात धक्कादायक म्हणजे असे की आज देशभरातला जर त्यांचाच ऊर्जा मंत्रालयाचा जर अहवाल पाहिला, त्यांनी जो अहवाल दिला आहे तो जर पाहिला, तर साधारणतः सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीचा जो अहवाल आहे तो आज ऊर्जेची गरज काय आहे, तर ती मी थोडक्यात आपल्या पुढं मांडतोय की 1707.49 बिरो म्हणजे मिलियन युनिट्स, त्याचा अर्थ होतो मिलियन युनिटचा। तर त्याच्यामध्ये आपल्याला जी आवश्यकता आहे आता देशात तेवढी आहे, तर त्याच्यात वीज पुरवठा आपल्याकडे किती आहे बाबा, साठा किती आहे आणि तो कितीपर्यंत टिकू शकतो। 2040 पर्यंत हा साठा जो आहे तो आहे 1706 बिरो युनिट म्हणजे बिलियन युनिट, एवढा आपल्याकडे पुरेल एवढा साठा आहे। याच्याच म्हणजेच अर्थ काय की 99.97% ही देशाची गरज भागलेली आहे। कितीपर्यंत मिळणार आहे, 2040 पर्यंत मी मांडतोय देशाचं। आता दुसरा एक भाग आहे की आपल्या महाराष्ट्राकडे बाबा वीज किती आहे आणि किती त्याची कमतरता आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, तर ती आहे आता सध्याची गरज 21,000 मेगावॅट ही राज्याला वीज लागते। परंतु आता आपल्याकडे अवेलेबल किती वीज आहे, ती 27,000 मेगावॅट आहे। म्हणजे जास्ती आपल्याकडे वीज ऑलरेडी आहे आणि काही आता सौर ऊर्जेचे प्रकल्प येतात, इतर प्रकल्प येतात, त्याच्यामधून ती भागवू पण शकते। पण याचं दुसरं कारण असं आहे की यांना काय करायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये AI आपल्याकडे आलेलं आहे। त्याच्यामुळे यांना मुख्य हे वीज प्रकल्प वगैरे काय करायचे नाही आहे, हे फक्त त्याचं निमित्त आहे। पण ही जी वीज तयार होणार आहे ती सगळी AI सेंटरला वापरली जाणार आहे आणि त्याच्यात ठाण्याच्या हद्दीमध्ये यांनी ऑलरेडी जागा त्याच्यासाठीची खरेदी करून ठेवलेली। हे सगळे मुद्दे त्याच्यात आहेत की ते AI सेंटर उभं करून, खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या नद्या प्रदूषण झालेल्या नद्या आहेत बऱ्यापैकी। फक्त शुद्ध पाणी उरलेले ते फक्त सह्याद्रीत आहे, जी शिवरायांची जन्मभूमी आहे, ज्या सह्याद्रीला शिवरायांनी जी सह्याद्री ढाल बनून शिवरायाच्या स्वराज्यामध्ये उभी राहिली खरं म्हणजे। आणि याच सह्याद्रीतल्या नद्यांना आज प्रदूषण करायला हे लोक निघलेले आहेत। आता हा जरी सह्याद्रीच्या नद्या एकदम शुद्ध आहे आणि AI सेंटरला पाणी शुद्ध लागतं, फिल्टरयुक्त पाणी लागतं। आपण एक बॅनर बनवला तर 5 लिटर पाणी खर्च होतं। मग याच्यासाठी होतं की ज्यावेळेस आपण एखादा मोबाईल जर 3 तास वापरला तो गरम होतो, त्याप्रमाणे AI सेंटर हे गरम होतात आणि त्याला थंड करायला शुद्ध पाणी लागतं। त्यामुळे तुम्ही विचार करा की आज लाखो लोक त्याचे वापरतायत। म्हणजे एक बॅनर बनवलं तर 5 लिटर पाणी संपणार असेल तर ते कुठून आणणार आहात पाणी? सह्याद्रीच्या नद्या ह्या तात्पुरत्या वाहणाऱ्या असतात। आपण पाहिले काळू नदीचं उदाहरण घेतलं, ते पाणी तिथून आणणार त्या प्रकल्पासाठी, ती काळू नदी खालीपर्यंत जाते, ते पिण्याच्या पाण्याच्या अडचणी भविष्यात उन्हाळ्यामध्ये होत आहेत तिथल्या लोकांना, आणि हे ते पाणी वापरणार म्हणजे ते 8 महिन्यापुरतं उपलब्ध असतं खरं म्हणजे। आणि हे त्या प्रकल्पाचं पाणी दाखवत आहे। पण यांनी कुठल्याही अहवालामध्ये आम्ही ह्या बॅकवॉटरचं किंवा धरणांचं पाणी आम्ही हे म्हणजे याच्या व्यतिरिक्त पाणी वापरू असं दिलेलं बिलकुल नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे सांगतायत की ज्यावेळेस 59 प्रकल्प आहेत त्याच्यापैकी 23 सह्याद्रीमध्ये आहेत, तर त्या 23 ते बोगदे पाडणार ना 23, आणि 23 बोगद्यांच्या माध्यमातून जेव्हा पाणी टर्बाईनद्वारे खाली नेणार, त्यावेळेस आपण साधी विहीर जरी घेतली आणि विहिरीच्या बाजूला बोरवेल मारला तर 100% विहिरीचं पाणी जातं। हा आपल्याला माहीत असलेला सामान्य लोकांचा इतिहास आहे। परंतु हे जर 59 बोगदे पाडणार असतील, 23 बोगदे सह्याद्रीला पाडणार असतील, ते कदापि या कोणालाही मान्य होणार नाही।
सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जी वृक्षतोड केली जाणार आहे ती एका प्रकल्पाच्या अंतर्गत 16,000 वृक्षतोडीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण तिथं क्षेत्र कसं आहे, काय वृक्ष आहेत हे आपल्याला अद्यापपर्यंत त्याच्यात अहवालात कुठेही माहिती दिलेली नाही आहे. खरं म्हणजे यांनी जो अहवाल मांडला पर्यावरणी त्याच्यामध्ये उपजाती पण दिलेल्या नाहीत, कुठल्या प्राण्यांच्या दिलेल्या नाहीत, पक्ष्यांच्या दिलेल्या नाहीत. आपल्याकडे 130 जवळपास फक्त बटरफ्लायच्या प्रजातीत त्या सुद्धा याच्यात उल्लेख नाही. एक 10-15 त्यांनी 30 पर्यंत उल्लेख केलेला आहे. म्हणजे अत्यंत खोटा अहवाल त्यांनी मांडलेला आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी जे अहवाल मांडलेत ते कोणाला किंवा धरून असे मांडलेले गेले नाही. त्याच्या स्थानिकांच्या काही मुलाखती त्यांनी घेतलेल्या नाहीत, त्याच्यात विचारात घेतलेलं नाही. आणि त्यामुळं हा सरळ हे आहे की जिथं जंगलं उपलब्ध आहेत, जिथं पाणी उपलब्ध आहे शुद्ध, ते सगळं संपवायचं आणि या उद्योगपतींच्या घशात या सरकारला घालायचे. खरं म्हणजे मी असं पण म्हणेल की ज्यावेळेस महायुती सरकार बनलं राज्याचं त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचं एक चांगलं ट्विट त्यांनी केलं होतं. म्हणजे ते आपण म्हणू शकतो की 2022च्या नंतर त्यांचं एक ट्विट आहे की 1.5 लाख याच्यामुळे रोजगार तयार होतील ज्या 59 प्रकल्पांच्या अंतर्गत. परंतु 1.5 लाख आपण त्यांनी असं दिलेलं नाही का बाबा इंजिनियर किती लागणार आहेत, ते फिटर्स किती लागणार आहेत किंवा हेल्पर्स कामाला किती लागणार आहेत, अशा प्रकारचं कुठलंही दिलेलं नाही. मग त्यांनी फक्त आणि 81,000 मेगावॅट या प्रकल्पांमधून वीज निर्मिती होणार आहे. परंतु असं कुठेही दिलेलं गेलेलं नाही आहे का 81,000 मेगावॅट करून तुम्ही काय करणार आहेत देशामध्ये. आणि फक्त याचं टार्गेट आहे का उद्योगपतींना प्रॉफिट कमवून देणं. आणि खरं तर हे सरकार सामान्यांसाठी आहे की उद्योगपतींसाठी आहे हा पहिला प्रश्न आहे याच्या निमित्ताने विचारणार. त्यामुळे या सरकारने जागं व्हावं, लोकांच्या भूमिका समजून घ्याव्यात. खरं म्हणजे आपण जी घटना मांडतोय त्या घटनेलाही चॅलेंज केलेलं आहे याच्या निमित्ताने. आपल्याला माहिती आहे का पेसा ॲक्ट आहे किंवा आपली अधिसूची आहे की ज्याच्या निमित्ताने जे ट्रायबल पट्ट्यात असते ती या सगळ्या घटनांचा आधारभूत गुंडाळून ठेवलेले आहे. जे राष्ट्रपतींनाच त्याच्यात हस्तक्षेप करायचा अधिकार आहे. तुम्हाला माहिती असेल की अगोदर इको सेन्सिटिव्ह झोन आला होता तेव्हाही या भागात सगळ्या गावांना म्हणजे अभयारण्याचा धोका व्यक्त केला होता. त्यानिमित्ताने आम्ही राज्यपालांना भेटलो होतो. खरं म्हणजे अत्यंत खोटा असा अहवाल या पर्यावरणाचा यांनी बनवलेला आहे आणि त्याची सुनावणी आता 17 तारखेला लावलेली आहे. खरं म्हणजे त्या निमित्ताने मी सांगू शकतो की हा अहवाल तुम्ही मागे घ्यावा, ती सुनावणी रद्द करावी या निमित्ताने. आणि जे आमचे सूरज भाऊ बसलेले आहेत त्यांनाही या निमित्ताने मी पाठिंबा व्यक्त करतो. आणि भविष्य काळात हे आंदोलन वेगळ्या याच्यामध्ये आम्ही करू की आज महाराष्ट्र बंद एक दिवस आपल्याला करावे लागले. जर शिवरायांची भूमी आणि सह्याद्री वाचवायचा असेल तर एवढंच आवाहन करतो. आणि या सगळ्यामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं आणि या शिवजन्मभूमीच्या नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो.